बीडच्या पुरुषोत्तमपुरी येथे झालेल्या बोट दुर्घटनेत 2 महिला भाविकांचा मृत्यू तर एका वयोवृद्ध महिलेचे गंभीर असल्याची माहिती समोर येते। गोदावरीच्या काठावर वाहन दुर्घटना झाल्यानं बोटीवरील इतर भाविकांना वाचवण्यात यश आलं असून एका महिलेवर उपचार सुरू आहेत। गोदावरी नदीकाठावर कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याची गंभीर बाब या घटनेतून पुढे आली। खासगी बोट चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून भाविकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप नागरिक आणि भाविकांकडून केला जातो। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यानं हा अपघात झाल्याचं आता समोर आलंय। बीडच्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथला हा प्रकार आहे। इथल्या गोदावरीच्या नदीपात्रात एक बोट उलटली आणि यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचं आता समोर आलंय। बाया उतरत होत्या, उतरून नाही दिला। 50च्या पुढे बाया पशी तो म्हणला, बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो। परत 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे इथून पुढे कोणच्याच बोट मध्ये। खोल पाणी होता, सगळ्या तळाला गेले। मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले। वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली। तिथून पुढे लोक त्यांनी वळले, त्या माणसाने पुढून नाही दिलं। ती एका अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती। अख्खे लोक पाण्यात बुडाले होते। तू पुढे कारवाई झाली पाहिजे। 10 लोक गेले नाही पाहिजे। त्याला धरून जोडायला आम्ही बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, ओ मावशी 50च्या पुढे बसतो। त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे। आता सध्या मला 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो। पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला। भगवान बाबा आम्हाला उलट कृपा झाली आमच्या समजे। आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना। खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये? 50 उतरत होतो, आम्हाला हाताला धरून परत वापस नेलं।